लोक बऱ्याचदा म्हणतात की माझ्याकडे सगळं आहे तरी मी समाधानी नाहीये. बरोबर. तर असं नेमकं का होतं? त्याला आपण सायकोलॉजिकल भाषेमध्ये व्हॅल्यू क्रायसिस म्हणतो. ओके. हे व्हॅल्यू क्रायसिस हे काय असतं की सगळं आहे म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो की माझ्याकडे घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, मला नोकरी आहे, माझं घर आहे, कुटुंब आहे, थोडक्यात तरी पण मला हे वाटतं की काहीतरी कमी आहे, मी असमाधानी आहे. बाहेरून लोकांना बघणारे नव्हते, अरे याला काय झालंय असं बरोबर. म्हणायला, हो. याला काय झालंय उदास वाटायला. पण अब्राहम मॅस्लो नावाचे एका खूप मोठ्या वैज्ञानिकाने त्यांनी एक सांगितलं की तुमच्या नीड्स या 5-6 प्रकारच्या असतात. तर मग त्यात सगळ्यात पहिल्या बेसिक नीड्स येतात त्या फिजिकल नीड्स. फिजिकल मध्ये येतं आपल्याला निवारा आहे का, अन्न आहे का, वस्त्र आहे का, संरक्षण आहे का, हो. हे सगळं फिजिकल नीड्स मध्ये. आता तुम्ही म्हणाल की अन्न, वस्त्र, निवारा, गाडी, घर, बंगला, आपला चांगला पार्टनर, हे सगळं फिजिकल नीड्स मध्ये झालं. त्याच्या पुढची नीड्स काय, सोशल नीड्स. माझ्याशी कोणी बोलतंय का, मला फोन करून कुणाला बोलवलं मी तर माझ्या घरी कोणी येणार पटकन मित्र आहे का, मला मैत्रीण आहे का, मला समाजात ओळखणारे 4 लोक आहेत का, ह्या आपल्या सामाजिक गरजा आहेत. तिसरी त्याच्या पुढची गरज म्हणजे आपली इंटेलेक्च्युअल नीड. इंटेलेक्च्युअल म्हणजे माझी कपॅसिटी आहे 4 चांगल्या लोकांना काहीतरी समजून सांगायचं, पण मी ते केलंच नाही, मी घरीच बसले आणि मी फक्त मनातल्या मनात म्हणत राहिले की अरे मी छान बोलू शकते, मी 4 सांगू शकते 4 लोकांना. हे जर मला समजलंय पण मी ते करत नाहीये तर मग ते आहे व्हॅल्यू क्रायसिस.